6 बॉलमध्ये 15 धावांची गरज, 73 धावा, 4 फलंदाज बाद. अखेरचं षटक कृपया थोडंसं फास्ट आता सामन्याला घ्या. शेखर काशीद बॉलिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अखेरच्या षटकात 6 बॉलमध्ये 15 धावा करायच्या आहेत. नाशिक विरोधात अहिल्यादेवी नगर. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी भविष्यवाणी वर्तवली होती या मॅचबद्दल की हा सामना चांगला सामना होईल आणि तसाच हा सामना होतोय. वैभव पहिला बॉल कट करत असताना सिंगल या बॉलवर. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 74, 74. 5 बॉलमध्ये 14 रनची गरज. पाच चेंडू 14 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. ऑप्टनच्या बाहेरचा बॉल. आणखी एक वाईड यॉर्कर पेश करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळते आहे. सहजतेने एक धाव. 4 बॉलमध्ये 13. व्हॉट अ मॅच. कमालीचा सामना. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला ही लढत. दोन्ही बाजूला अजूनही 50-50 मॅच. अहिल्यादेवी नगर की नाशिक, कोण जिंकेल हा सामना सर्वांनाच प्रतीक्षा. मराठा क्रिकेट लीगचा थरार नव्या उंचीवर, लोकप्रियतेवर चाललाय. ही लढत अहिल्यादेवी नगर विरोधात टीम नाशिक. आणखी एक परफेक्ट यॉर्कर. कमालीचा बॉल पेश केलाय. आणखी एक चांगला बॉल लेग बाईटच्या साह्याने सिंगल प्राप्त होत असताना 3 बॉलमध्ये रन करायचे आहेत 12. 3 चेंडू 12 धावांची गरज या सामन्यात. अहिल्यादेवी नगर विरोधात नाशिक संघ. मराठा क्रिकेट लीग, जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशन प्रस्तुत MCLचं हे 4थं पर्व, 4था दिवस या स्पर्धेचा. आणि आजच्या दिवसातली आणखी एक रोमहर्षक लढत पाहायला मिळते. अहिल्यादेवी नगर लक्ष्याचा पाठलाग, 88 धावांचं आव्हान. नाशिक संघाचा पलटवार, नव्या उंचीवर हा थरार. आणखी एक वेगवान बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. सबमरीन बॉल. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवर फलंदाज समाधानी. म्हणजेच करायचे आहेत आता. रेफरलची मागणी केली आहे ऑनफिल्ड पंचांनी. दुसरा टप्पा कुठे पडलाय हे तिसऱ्या पंचांना बघायचंय. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो. इट्स फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी.
फेअर बॉल घोषित केलाय. म्हणजेच आता 2 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. 11 2 चेंडू 11 रनची गरज. तर 2 बॉलमध्ये 11 महत्वाचा बॉल या मॅच मधला. अवे फ्रॉम द बॉडी चांगला शॉट. बॉल पाठवलाय सीमा पार. डीप कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय षटकार. या मॅच मध्ये ट्विस्ट, या मॅच मध्ये जान. चालाय पलटवार.